मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे. हा व्हिडिओ सामान्य ज्ञानावर आधारित आहे आणि आजपासून मी सामान्य ज्ञानाचे जेवढे प्रश्न कव्हर करता येईल तेवढे प्रश्न मी घेणार आहे. कारण आता सर्वच ठिकाणचे फॉर्म सुटलेले आहेत, जसे तलाठी, रेल्वे, पशुसंवर्धन आणि झेडपीचे पण फॉर्म सुटणार आहेत. तर त्यासाठी आपला पूर्ण सराव व्हावा यासाठी मी सामान्य ज्ञानावरती आधारित प्रश्नांची सिरीज आजपासून सुरू करणार आहे. तरी दररोज दोन तरी व्हिडिओ मी चॅनेलवर अपलोड करणार आहे. तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर मग सामान्य टेस्ट सिरीज 1 बघूयात. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणते राज्य सन 2000 नंतर निर्माण करण्यात आलेले नाही? त्याचं उत्तर आहे गोवा. प्रश्न दुसरा, सन 2017ची फेमिना मिस इंडिया ठरलेली सुंदरी कोण? तर मानुषी छिल्लर ही 2017ची फेमिना मिस इंडिया ठरलेली सुंदरी आहे. तसेच 2018ची अनुकृती वास, जी तमिळनाडूची रहिवासी आहे, ही 2018ची फेमिना मिस इंडिया ठरलेली आहे. प्रश्न तिसरा, मिस युनिव्हर्स ही सौंदर्य स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय सुंदरी कोण? तर सुष्मिता सेन ही मिस युनिव्हर्स जिंकणारी पहिली भारतीय सुंदरी आहे. प्रश्न चौथा, मिस वर्ल्ड ही सौंदर्य स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय सुंदरी कोण? तर याचं उत्तर आहे रीटा फारिया. प्रश्न पाचवा, नोबेल पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण आहे? तर याचं उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. यांना 1913 रोजी नोबेल पुरस्कार प्राप्त झालेला आहे. प्रश्न सहावा, भारतातील सर्वात लांब पूल ढोला सदियाने कोणत्या दोन राज्यांना जोडले आहे? तर याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश व आसाम. प्रश्न सातवा, भारतातील पहिले महिलांनी चालवलेले मुंबईतील रेल्वे स्टेशन कोणते? तर याचं उत्तर आहे माटुंगा. प्रश्न आठवा, भारतातील व्यापारी बँकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही ज्या दराने कर्ज देते त्या दराला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे रेपो दर. प्रश्न 9, केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर याचं उत्तर आहे प्रसन्न जोशी. प्रश्न 10वा, दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे वामन केंद्रे. प्रश्न 11, भारतात सर्वात जास्त समुद्रकिनारा कोणत्या राज्याला लाभला आहे? तर याचं उत्तर आहे गुजरात. प्रश्न 12वा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशियानोग्राफी कोणत्या राज्यात आहे? तर हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, हा बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे आणि याचं उत्तर आहे गोवा. प्रश्न 13वा, केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? तर बंगळुरू या ठिकाणी केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. प्रश्न 14वा, भारतातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद या रेल्वेला कोणता देश आर्थिक व तांत्रिक सहाय्य करणार आहे? तर याचं उत्तर आहे जपान. प्रश्न 15वा, भारताच्या सायबर सुरक्षेचे प्रमुख कोण आहेत? तर याचं उत्तर आहे गुलशन रॉय. प्रश्न 16वा, तुतीकोरीन हे बंदर कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे तमिळनाडू. प्रश्न 17वा, सूर्य मंदिर ही वास्तू कोणत्या शहरात आहे? तर याचं उत्तर आहे कोणार्क. हे ओरिसा या ठिकाणी आहे. प्रश्न 18वा, पुलिकत सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश. प्रश्न 19, भारतातील सर्वाधिक खपाचे वृत्तपत्र कोणते? तर भारतातील सर्वाधिक खपाचे वृत्तपत्र हे मनोरमा हे आहे
आणि हे वृत्तपत्र मल्याळम लँग्वेजमध्ये प्रकाशित होते आणि केरळ या राज्यात ते प्रकाशित केले जाते. प्रश्न 20. वाघांसाठी प्रसिद्ध कान्हा नॅशनल पार्क कोठे आहे? तर मध्य प्रदेश या ठिकाणी कान्हा नॅशनल पार्क आहे आणि ते वाघांसाठी प्रसिद्ध आहे. हा पण इम्पॉर्टंट प्रश्न आहे, आपण बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे. प्रश्न 21. दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर पश्चिम बंगाल या ठिकाणी दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण आहे. प्रश्न 22. कोणत्या शहरास गुलाबी शहर असे म्हणतात? तर याचं उत्तर आहे जयपूर. आणि शेवटचा प्रश्न, रामायण हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचं उत्तर आहे वाल्मिकी. तर मित्रांनो, हे काही महत्त्वाचे प्रश्न होते. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि कोणाला जर पोलीस भरती व तलाठी भरती संदर्भात पुस्तके हवी असतील तर त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही ती पुस्तके बाय करू शकता.